नमस्कार मित्रांनो, गाळणा किल्ल्याच्या तिसऱ्या भागात मी आपलं स्वागत करतो। गाळणा किल्ल्याच्या पहिल्या भागात आपण हा परकोट दरवाजा पाहून किल्ला बघायला सुरुवात केली। हा भव्य असा परकोट दरवाजा बघून आपण पुढे दुसरा असा भव्य लोखंडी दरवाजा देखील पाहिला। हा लोखंडी दरवाजा आणि त्याच्यावर असणारा भव्य असा फारसी शिलालेख देखील आपण अभ्यासला। लोखंडी दरवाजा पार करून आपण आतमध्ये जाऊन पहिल्या स्तरावरच्या तटबंदीत असलेला 7 फुटाचा दुसरा एक भव्य असा पारसी शिलालेख पाहिला आणि त्याचा अभ्यास केला, त्यातल्या घटनांची नोंद घेतली। त्याच्यानंतर पहिल्या स्तराच्या तटबंदीतला दंडी दरवाजा देखील पाहून आपलं वास्तुवैभवाचं दर्शन परत पुढे चालूच ठेवलं। येथून आपण जेव्हा पुढे आलो तेव्हा आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा कोतवाल पीर दरवाजा आणि त्याची भव्य तटबंदी बघायला मिळाली। ह्याच्यातून आत जाऊन आपण चौथ्या क्रमांकाचा लाखा दरवाजा आणि त्याच्या नव्याने बांधलेल्या लाकडाच्या देवड्या देखील बघितल्या। येथूनच आपण दुसऱ्या भागात प्रवेश करून तटबंदीचे भव्य बुरुज आणि चोर दरवाजे पाहिले। ह्या चोर दरवाज्यातनं आपण प्रवेश करायचं धाडस देखील अनुभवलं आणि तटबंदीच्या बाहेर जाऊन कसा तीव्र उतार असतो आणि ह्या चोर दरवाजांचा वापर कसा व्हायचा ह्याचा देखील गाळणा किल्ल्याच्या आपल्या सफरीमध्ये अनुभव घेतला। येथून आपण वरचा हा सुंदर सज्जा पाहिला। या सज्जाकडे जाणाऱ्या सुंदर अशा वाटेने सज्जात प्रवेश करून चौफेर असं सुंदर दर्शन देखील घेतलं। येथून आपण गाळणा किल्ल्यातल्या प्राचीन दगडी गुंफांच्या आणि पाण्याच्या टाक्यांचा अभ्यास केला। येथेच आपल्याला श्री भगवान गाळणेश्वराचं देखील दर्शन झालं। त्याचबरोबर हनुमान आणि गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन करून आपल्या सफरीत आपण इतिहासाचा सुद्धा भव्य असा कालपट पाहिला। इतिहासाच्या कालपटाबरोबरच गाळण्याच्या वास्तुवैभवातले शरभशिल्प आणि त्याचबरोबर फारसी शिलालेखांच्या मालिकेत असणारा पुढचा असा तिसरा छान असा उठावदार कोरीव फारसी शिलालेख पाहिला आणि त्याची कथा जाणून घेतली। दुसऱ्या भागामध्ये गाळणा किल्ल्याच्या द्वितीय स्तराच्या माचीचे दर्शन करून आणि वास्तुवैभव पाहून आता आपण गाळणा किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे तिसऱ्या भागात प्रस्थान करणार आहोत। दोन्ही स्तरावरच्या माच्यामध्ये असलेले वास्तुवैभव बघून आता आपण गाळणा किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या अंतर्भागात जाणार आहोत। ह्या बाले किल्ल्याला देखील अजून एका तिसऱ्या तटबंदीचे आवरण घालून अतिसुरक्षित भाग निर्माण केला गेला आहे। गाळणा किल्ल्याच्या मागच्या भागामध्ये आपण निजामशाही आणि शहाजी महाराज साहेबांच्या काळामध्ये गाळण्याची राजकीय परिस्थिती बघितली। आता इतिहासाचा हाच धागा पुढे नेताना इतिहासाच्या कालपटावर गाळणा किल्ल्यामध्ये काय काय घडामोडी घडल्या ते पाहूया। 1636 साली माहुली किल्ल्यावर मुघल आणि विजापूरच्या संयुक्त फौजापुढे दुर्दैवाने शहाजी महाराज साहेबांचे बळ तोकडे पडून निजामशाहीचा अस्त होतो। पण 636च्याच पुढे एक साधारण 10-12 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दख्खनचा राजकारणामध्ये मराठा राज्याचा उदय होतो आणि स्वराज्याची स्थापना होते। पण शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असल्याने सुरुवातीला मराठा राज्य महाराष्ट्राच्या उत्तरेत दख्खन पठारावर विस्तारित होत नाही। सह्याद्रीच्या अवघड भागात असणारे साल्हेर, मुल्हेर, अहिवंत असे नाशिक सुभ्याचे किल्ले मात्र मराठा राज्याच्या उत्तर काळामध्ये भाग बनतात। ते देखील मराठ्यांच्याच पराक्रमाने घडून येते। गाळणा किल्ला मात्र खानदेशच्या मुघल सुभ्याच्या सरकार म्हणजे परगण्यांपैकीच एक परगणा बनून मोगलांच्या राज्यात राहतो। काही संशोधकांच्या मते शिवरायांच्या आज्ञेने पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या बागलाण जव्हार नाशिक स्वारीवेळी अगदी थोड्या काळासाठी 1679 साली गाळणा मराठ्यांच्या ताब्यात आला असावा असा अंदाज करता येतो। पण हा ताबा मात्र मराठ्यांना फार काळ राखता आला नाही अशाही नोंदी सापडतात। मुघल कागदपत्रातनं गाळण्याच्या तुटक नोंदी आपल्याला अभ्यासायला मिळतात। जसं की 1676 साली जाफर बेग हा मुघल किल्लेदार गाळण्याच्या हुकुमतीवर असतो। त्याच्यानंतर महम्मद वारिस, त्याच्यानंतर अब्दुल कासिम असे मुघल किल्लेदार ह्या गाळण्याच्या किल्ल्याच्या पदी असतात। ह्याच दरम्यानी
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा मराठ्यांच्या फालशा हालचाली गाळणा किल्ल्याच्या आसपास घडून येत नाही. मुघल दरबारची बातमीपत्रे ह्या मुघल दफ्तरामध्ये 2 नोव्हेंबर 1703 सालची नोंद सापडते की किल्लेदार अब्दुल कासिम हा काही अनारोग्यामुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडल्यामुळे दिलेर हिम्मत याची नेमणूक बादशाह औरंगजेब स्वतः गाळणा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून करतो. बाले किल्ल्याचा हा छोटासा चढ चढता चढता मी तुम्हाला इतिहासाची एक छोटीशी कथा सांगितली आणि आता आपण बाले किल्ल्यात आले आहोत. बाले किल्ल्याच्या प्रवेशापाशीच आपल्याला हे राज्य संरक्षित स्मारक असल्याची सरकारी नोंद सापडते आणि महाराष्ट्र शासनाची इतिहासाविषयीची छोटीशी माहिती दिलेली एक दगडी शिळाही आपण बघू शकतो. याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये उत्तम रीतीने गाळणा किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगितला आहे आणि ह्याच्याच पुढे आपण आपले गाळणा किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या भागातले स्थलदर्शन सुरू करूया. आपण महाराष्ट्र सरकारच्या ह्या नोटिशीच्या पुढे पोचल्यावर आपल्याला एक भव्य अशी मशीद दिसते. ह्याच मशिदीच्या जाग्यावर 15व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. ह्या नावानेच हा गड गाळणा नावाने ओळखला जातो. पण इसवी सन 1526 अहमदनगरचा बादशाह बुरहान निझाम शाहने किल्ल्यावर आक्रमण करून हे जमीनदोस्त केले आणि या ठिकाणी या सध्याची मशीद उभी केली असा महत्त्वपूर्ण उल्लेख बुरहाने मासीन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळतो. ही जी मशीद आहे ह्याला वर जाण्यासाठी बाजूने छोटीशी एक वाट पण केलेली आहे जी मशिदीच्या गच्चीत जाते आणि समोरच आपल्याला हे 2 हौद दिसतात. हे जे हौद आहेत हे मशिदीमध्ये नमाजाच्या वेळेला नमाजाच्या आधी वजू केली जाते त्याच्यासाठी ह्याच हौदामधले पाणी वापरले जात असायचे. पण ह्याच हौदाबरोबर हे छोट्या हौदामध्ये ह्या मोठ्या अशा टाक्यातनं पाणी आणले जायचे. हे जे प्रचंड मोठे असे टाके आहे ह्याची खोली 20 फूट आहे आणि हे मूळचं दगडी बांधणीचं टाकं आहे आणि हे कदाचित यादव काळामध्ये खोदण्यात आलेलं असावं आणि ह्याच्यामध्ये नंतर पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी वर दगडी भिंतींचा अजून बांध घालून याची साठवण क्षमता वाढवण्यात आलेली आहे. ह्याच हे जे टाके हे बाले किल्ल्यातल्या पाणीसाठ्याचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. तुम्ही ह्या भक्कम अशा दगडी भिंतींची एकदम चांगल्या रीतीची रचना येथून नक्कीच बघू शकता. आता येथून आपण मशिदीकडे जाऊया. मशिदीच्या आतमध्ये आपल्याला सुंदर असा निळ्या रंगाचा गिलावा केलेला दिसतो आणि जर आपण नीट बघितलं तर या प्रत्येक खांबावर कोराणामधली पवित्र अशी आयतांची रचना केलेली आहे आणि मशिदीचं सुशोभीकरण प्राचीन काळापासून करण्यात आलेलं आहे. प्रत्येक खांबावर जवळजवळ तुम्हाला ही फारसी भाषेमधली कोराणातली आयत म्हणजेच कोराणातल्या श्लोकांची रचना खोदून काढण्यात आलेली दिसू शकते. अशा रीतीने मशिदीचं आपण जेव्हा आतमधनं निरीक्षण करतो तेव्हा या भव्य सज्जातनं खालची जी आहे जागा ती छानच दिसते. इथूनच मशिदीच्या बाजूच्या भागातनं एक छोटासा असा अरुंद बोळ मशिदीच्या गच्चीत जातो आणि मशिदीच्या गच्चीतनं आपल्याला गाळणा किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरून आजूबाजूच्या भव्य विस्तृत प्रदेशाचं सुंदर असं निरीक्षण करता येते. चला आता आपण ह्या गच्चीतनं गाळणा किल्ल्याच्या खालती भव्य विस्तृत प्रदेश कसा दिसतो ते पाहूया. मशिदीच्या डाव्या हाताला जेव्हा आपण आपलं स्थळदर्शन सुरू ठेवतो तेव्हा आपल्याला एक पुनर्निर्मिती केलेली इमारत दिसते. नुकतीच हिची पुरातत्व खात्यातर्फे पुनर्बांधणी करण्यात आली. ही इमारत कदाचित ह्या किल्ल्यावरचा धान्य साठ्याचं गोदाम किंवा दारुगोळ्याचं कोठार असण्याची फार दाट शक्यता आहे आणि आता पुनर्निर्मित स्वरूपात हिचं गतवैभव हिला पुनर्प्राप्त झाल्यामुळे
हिला एक वेगळीच नजाकत आलेली आहे आणि आपण सुद्धा त्या काळची प्रकाश रचना आणि कोठारांची अंतर्गत रचना कशी आहे हे ह्या इमारतीद्वारे अनुभवू शकतो. हिला अत्यंत जाड भिंतींचं आवरण घातलं असल्यामुळे आतला धान्यसाठा किंवा दारुगोळा याला आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी न लागण्याचा संभव एकदम कमी असतो. अशा रीतीने हे गाळणा किल्ल्यावरचं एक अनोखं असं वास्तुवैभव आहे. गोदामाच्या किंवा दारुगोळाच्या कोठाराच्या पुढे गडाच्या ईशान्य कोपऱ्यात आपण येतो. येथून बाले किल्ल्यावरून खाली द्वितीय स्तरावरच्या माचीचा भव्य बुरुज आपल्याला दिसू लागतो. ह्याच बुरुजावर ती लोखंडी संरचना आहे जिचा अभ्यास आपण मागच्या दुसऱ्या भागामध्ये केलेला होता. येथूनच खाली आपल्याला द्वितीय स्तरावरच्या गाळणा किल्ल्याच्या माचीचा भव्य असा भाग दिसतो, ज्याच्यावर आता सध्या झाडी वाढली आहे. आणि त्याचबरोबर गाळणा किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश जो विस्तृत पसरलेला आहे आणि दूरवरचा लळिंग किल्ल्याची डोंगर रांगसुद्धा आपल्याला येथून बघायला मिळते. ईशान्य कोपऱ्यातच आपल्याला गाळणा किल्ल्यावरची अजून एक अनोखी अशी वास्तुरचना दिसते. ती म्हणजे आता तुम्हाला समोर दिसत असलेला हमामखाना. हमामखाना ही वास्तुरचना सह्याद्रीच्या किल्ल्यामध्ये फारशी आढळत नाही. हा मुघलकालीन आणि तत्पूर्वी असणाऱ्या दख्खन सुलतानांच्या ऐश्वर्यसंपन्न काळामधला एक प्रकार आहे. हमामखान्याचा उपयोग तत्कालीन किल्लेदार, सुभेदार असे बड्या हुद्द्याचे अधिकारी त्यांच्या ऐशोआरामासाठी आणि स्नानासाठी करत असत. तुम्ही हमामखाना म्हणजे आजकालच्या जमान्यातला स्पा असे समजू शकता. ह्या इथे पाणी गरम करून त्याद्वारे स्नान करण्यासाठीची सोय केलेली असते. या हमामखान्यामध्ये तुम्ही आज उद्ध्वस्त स्वरूपातल्या देवळ्या बघू शकता आणि प्रकाश योजनेसाठी वर घुमटात असलेली छिद्र किंवा वाफ किंवा धूर जो असतो गरम पाणी करताना निर्माण होणारा तो जाण्यासाठी केलेली छिद्र बघू शकता. कदाचित ह्या भागात येथे पाणी गरम करण्याचा मोठा चुल्हाणा जळत असणार, त्यामुळे हा भाग बंदिस्त आणि वर छिद्र केलेला आहे. येथून आपल्याला ह्या गरम म्हणजे ज्या चुल्यावरच्या हांड्यांमध्ये असलेले गरम पाणी म्हणजे त्या काळच्या छोट्या कुंडात सोडण्यासाठी ह्या वक्राकार पन्हाळ्यांची रचना केलेली दिसते. तर अशा रीतीने गाळणा किल्ल्यावरचा हा हमामखाना हे एक फारच अनोखे वैशिष्ट्य आहे. सध्या मात्र हा हमामखाना अत्यंत पडक्या अवस्थेत म्हणजे जवळजवळ नामशेष होण्याच्याच मार्गावर आहे. जर सरकारने येथे लक्ष दिले तर कदाचित हा हमामखाना वाचवता येऊ शकेल. उद्ध्वस्त अशा हमामखान्यातनं पुढे जात आम्ही गाळणा किल्ल्याच्या वास्तुदर्शनाची सफर अशीच सुरू ठेवली. तटबंदीबरोबर प्रवास न करता आम्ही गाळणा किल्ल्याच्या ह्या बाले किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी चढून जायचे ठरवले. येथून बाले किल्ल्याकडे जाणाऱ्या चढणीवर आपल्याला खूप साऱ्या कबरी दिसून येतात आणि इतरत्रही वास्तूंचे चौथरे, ओटे असे अवशेष सापडतात. ह्या कबरींवर आत्ता काही लोकांनी कदाचित नवीन पद्धतीच्या टाईल्स वगैरे लावून ह्यांचं ऐतिहासिकदृष्ट्या अवमूल्यवन करण्याचाच प्रयत्न जास्त केल्याचा दिसून येते. ह्या चढाईच्या याच्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला घरांचे पाये दिसून येतात, जे एकेकाळी बाले किल्ल्यावरची सैनिकांची किंवा अधिकाऱ्यांची वसतिस्थानं असावी असा अंदाज करता येतो. येथून पुढे थोडीशी सरळ चढण आहे, एक साधारण 5 मिनटंही लागत नाहीत आणि ही चढण चढून आपण गाळणा किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागामध्ये येतो. वस्तुतः गाळणा किल्ल्याला बाले किल्ल्यामध्ये सुद्धा अत्यंत विस्तृत असं लांब रुंद पठार हे सर्वोच्च ठिकाणी लाभलेले आहे. त्यामुळे याही भागामध्ये वस्ती असण्याचे खूपच जास्ती चिन्ह आपल्याला वर जेव्हा आपण पठारावर येतो तेव्हा जेथे तिथे पायांच्या स्वरूपात दिसतात. ह्याखेरीज एक महत्त्वाची खूण म्हणजे आपल्याला एका कोपऱ्यामध्ये खूप साऱ्या कबरी दिसतात आणि काही अत्यंत नक्षीदार कबरी, जसे की तुम्हाला हे दिसेल कबरीचा भाग आहे याच्यावरचं निजामशाही खूण कोरून काढलेली होती. ह्याचखेरीज बऱ्याच कबरींचे ही जी पायाची ठिकाणं आहेत ती आता हळूहळू दगड त्याचे चिरे निसटायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच कबरींचे चिरे ढासळलेलेही आहेत आणि ते खाली पडलेले आहेत.
राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याने किंवा केंद्र सरकार ज्यांच्याकडे हा किल्ला असेल त्यांनी ह्या कबरींची सुद्धा निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे असंही आम्हाला मनापासून वाटतं. कारण हा आपल्या सगळ्या इतिहासाचा भाग आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा चिरे कसे ढासळलेले आहेत आणि पूर्ण ऐतिहासिक ठेव्याचं आपलं संपूर्ण वाट लागत चाललेली आहे. हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. हे दुसरी अजून एक कबर आहे जी अत्यंत सुंदर आहे. ही कदाचित मोठ्या अधिकाऱ्याची किंवा काही असावी, कारण तुम्ही बघू शकता याच्यावर किती नजाकतीने कोरीवकाम आणि फारसी शिलालेखाचे अंकन केलेले आहे. पण दुर्दैवाने हे कदाचित कबरीच्या वर असलेले जे भाग आहेत हे जुने होऊन आता ढासळून खाली पडलेले आहेत. आणि अशा रीतीने गाळणा किल्ल्यावर आपल्याला म्हणजे सर्वोच्च जो भाग आहे बालेकिल्ल्याचा, येथे हे 4 ते 5 कबरींचा एक छोटासा समूह बघण्यात येतो. ह्याखेरीज या उंच अशा बालेकिल्ल्याच्या प्रदेशामध्ये इतर कुठलीही वास्तुरचना नाही. अशा रीतीने आपण गाळणा किल्ल्याचे स्थलदर्शन करताना आपला मोहरा परत एकदा इतिहासाच्या कालपटाकडे वळवूया. मागे आपण 1703 पर्यंत येऊन पोहोचलो. आता येथून पुढे आपण परत इतिहासाच्या कालपटामध्ये शिरूया. 1703 सालच्या ह्या नोंदीनंतर आपल्याला असं दिसून येतं की लवकरच बादशाह औरंगजेबाचा वृद्धापकाळामुळे मृत्यू होतो. ते साल असतं 1707 आणि 1680पासून ते 1707 पर्यंत चाललेलं हे प्रचंड भयानक असं मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध 27 वर्ष चालून अखेर संपतं. कारण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल माघार घेतात आणि मुघल सहजादे पुढचे बादशाह बनण्यासाठी दिल्लीकडे प्रयाण करतात. ह्या धामधुमीतच छत्रपती शाहू महाराजांना मोगलांतर्फे सोडण्यात येतं आणि शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये छोटा गुरुह कलह होऊन शेवटी शाहू महाराज साताऱ्याला सिंहासनाधीश्वर छत्रपती बनतात. पण ह्या सर्व धामधुमीच्या काळातच औरंगजेबाच्या अखेरच्या दिवसात औरंगजेब प्रचंड विस्तारलेल्या मुघल राज्याची व्यवस्था लावायची म्हणून आपला एक सर्वात विश्वासू सरदार मीर कमरुद्दीन खान नवाब चिलकनीज खान ह्याला दख्खनचा निजाम बनवतो आणि आसिफ जहा प्रथम अशी पदवी देऊन निजामुल मुल्क असा हुद्दाही बहाल करतो. निजामुल मुल्क म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय असे म्हणू शकतो, त्या हुद्द्याचा अधिकारी. सामान्यतः मोगल सुब्याचे सुभेदार असतात. सुभेदार म्हणजे गव्हर्नर या हुद्द्याचे अधिकारी आपण म्हणू शकतो. पण दक्षिणेत विस्तारलेल्या प्रचंड मोठ्या मोगल साम्राज्याचा सर्व कारभार दिल्लीतनं हाकणे अशक्य आहे याची जाणीव असल्यामुळेच औरंगजेब एक व्हॉइसरॉय किंवा निजामुल मुल्क हे पद निर्माण करून त्या पदावर मीर कमरुद्दीन खानाची स्थापना करतो. हा सर्वात चलाख माणूस पुढे जाऊन मराठ्यांना खूपच भारी पडतो. पण यथावकाश छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळाजी विश्वनाथ पेशवे, पिलाजी जाधवराव गायकवाड, दाभाडे इत्यादी सरदार दिल्लीत जाऊन स्वराज्याच्या सनदा आणतात आणि चौथाई सरदेशमुखीचे अधिकारसुद्धा बादशहाकडनं लिहून आणतात. ह्याच चौथाई सरदेशमुखीच्या वादामुळे निजामाचे आणि मराठ्यांचा उभा दावा निर्माण होतो. कारण का निजाम हे जे पद असतं हे दख्खन मधल्या 6 सुभ्यांचा मुख्य असं पद असतं मोगलांतर्फे. ह्याच्यामध्ये खानदेश, सुबे दख्खन औरंगाबाद, सुबे विजापूर, सुबे बिदर, सुबे गोलकोंडा आणि सुबे कर्नाटक असे 6 प्रदेश असतात. आणि ह्या 6 प्रदेशांची चौथाई सरदेशमुखी घेण्याचा अधिकार मोगल बादशाह छत्रपती शाहू महाराजांना देतो. आणि येथेच निजाम आणि मराठे वादाची ठिणगी पडते. आणि ह्याच्या पुढे मराठ्यांचा बराचसा कालावधी निजामाशी भांडण्यात किंवा निजामाची राजकारणे परतवून लावण्यात जातो. तर असा हा निजामाच्या अखत्यारीत खानदेश प्रांत आल्यामुळे पर्यायाने गाळणा किल्लासुद्धा निजामाकडे जातो. याच्याच पुढे जेव्हा आपण इतिहासाच्या कालखंडामध्ये गाळणा किल्ल्यासंबंधीची माहिती शोधायला जातो तेव्हा आपल्याला असं दिसून येते की छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळाजी विश्वनाथांनंतर पहिले बाजीराव मराठा साम्राज्याचे पेशवे बनतात आणि होळकर, शिंदे, कदमबांडे, गायकवाड, पवार अशा सरदारांच्या सहाय्याने
ते उत्तरेमध्ये मराठा साम्राज्याची पताका फडकवून साम्राज्य विस्तार सुरू करतात. पण ते खानदेशामध्ये मात्र फारसा विस्तार करत नाही, कारण खानदेशाचा चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार आधीचपासनं छत्रपतींना मिळालेला असतो. पण मुख्य मराठा सत्ता मात्र ह्या प्रदेशात न विस्तारता त्याच्या पलीकडे असलेल्या माळवा आणि गुजरात ह्या प्रदेशामध्ये विस्ताराच्या बाजीरावांचा प्राधान्यक्रम असतो. पण ह्याच धोरणामुळे पुणे आणि नाशिकचा दक्षिण भाग जरी स्वराज्यात असला आणि त्याच्यानंतर स्वराज्याचा उर्वरित प्रदेश डायरेक्ट नर्मदेच्या पलीकडे आजचं जे उज्जैन, महू किंवा इंदोर भाग आहे किंवा गुजरातचा अहमदाबाद, सुरत भाग आहे, नवसारी भाग आहे, तेथे निर्माण होतो. पण मधला जो जळगाव, धुळे, उत्तर नाशिक हा जो भाग आहे आणि नंदुरबारचा भाग आहे आणि गुजरातचा डांग जिल्हा जो आहे तो म्हणजे जुना खानदेश प्रदेश आणि बागलाण एरिया हा मात्र मोगलांच्याच ताब्यात असतो. ह्याचा कर वसुलीचा हक्क जरी मराठ्यांकडे असला तरी कायदेशीर रीतीने त्याचा ताबा मात्र निजामाकडे असतो. पण कर वसुलीसुद्धा निजाम मराठ्यांना सुखासुखी करायला देत नसतो, कारण जर कर वसुलीचंच हे उत्पन्न जे असतं ते निजामाचं असतं, तेच जर त्यांनी मराठ्यांना दिलं तर त्याच्या उत्पन्नावर परिणाम होईल. अशी ही राजकारणाची अत्यंत रेटारेटीची सत्तास्पर्धा सुरू होते. ह्याच दरम्यान 1750च्या आसपास पहिला निजाम जो असतो मीर कमरुद्दीन नवाब हा वृद्धापकाळामुळे त्याचं निधन होतं आणि 1750च्या पुढे निजामुल मुल्काचा दुसरा मुलगा नासिर जंग आणि निजामुल मुल्काच्या मुलीचा मुलगा मुझफ्फर जंग ह्याच्यामध्ये सत्तास्पर्धा निर्माण होऊन त्यांच्या आपापसातल्या लढायांमध्ये खून पडतात. त्यामुळे निजामुल मुल्कचा तिसरा मुलगा सलाबत जंग ह्याच्याकडे निजामशाहीची सूत्र येतात. पण ह्याही सर्व घटनांमध्ये निजामाचा जो सगळ्यात थोरला मुलगा असतो, जो दिल्ली दरबारमध्ये निजामाच्या वतीने राज्यकारभारासाठी ठेवलेला असतो, तो जो फिरोज जंग गाझीउद्दीन, त्याला दिल्ली दरबारचा जो वजीर असतो तो दक्षिणेचं निजामपद देऊन हैदराबादकडे रवाना करतो. आणि ह्यालाच हा जो निजामाचा तिसरा मुलगा असतो, जो हैदराबादला निजामाच्या गादीवर आलेला असतो, तो विरोध करतो. तर हा जो गाझीउद्दीन फिरोज जंग असतो ह्याला मराठ्यांची साथ मिळते आणि गाझीउद्दीन फिरोज जंगाकडे दिल्लीच्या बादशहाची पण अथॉरिटी लेटर असल्यामुळे, म्हणजे त्याची परवानगी पत्र असल्यामुळे गाझीउद्दीन फिरोज जंग आपल्याच भावाविरुद्धच्या लढाईमध्ये मराठ्यांच्या मदतीच्या बदली मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे ह्यांच्याशी वाटाघाटी करून जो खानदेश प्रांत असतो तो कायमचा अधिकृत रीतीने मराठा राज्यामध्ये विलीन करतो. हाच तो प्रसिद्ध असा 1752 साली झालेला भालकीचा तह. पण निजामाच्या अंतर्गत राजकारणामध्ये ह्या गाझीउद्दीन फिरोज जंगचा वाटेतच भोपाळ येथे खून केला जातो विषप्रयोगाने. आणि जो सलाबत जंग असतो निजामाचा तिसरा मुलगा, तोच पुढचा निजाम बनतो. पण त्याला अत्यंत मानहानीकारक रीतीने मनात इच्छाही नसताना केवळ मराठ्यांचं लष्करी नेतृत्व अत्यंत वरचढ असल्यामुळे, सतत मराठ्यांच्या लढायांमध्ये मात खाल्ल्यामुळे आणि दिल्लीच्या बादशहाचे पण जे अधिकृत असे मराठ्यांकडे पत्र मिळालेले असते की ज्याच्याद्वारे खानदेशचा सुभा मराठ्यांना मिळाला असतो, म्हणून त्याला माघार घ्यावी लागते. आणि अशा रीतीने 1752 सालच्या आसपास मल्हारराव होळकरांच्या, पेशव्यांच्या आणि शिंद्यांच्या अत्यंत मुत्सद्दी डावामुळे खानदेशचा सुभा मराठा स्वराज्याचा भाग होतो आणि त्याचमुळे पर्यायाने गाळणा किल्लासुद्धा स्वराज्यात दाखल होतो. अशा रीतीने लढाई न लढता मराठ्यांच्या राजकीय चातुर्याने आणि मुत्सुद्देगिरीमुळेच खानदेशचा सुभा आणि बागलाणचा भाग हा मराठा राज्याचा 1752 साली भाग बनतो. यथावकाश या प्रदेशात छत्रपतींतर्फे आणि पेशव्यांच्या तर्फे विविध मराठ्यांना जहागिरीचा प्रदेशसुद्धा ह्या भागात दिला जातो. हा भाग आहे खानदेशचा, ह्याचा बराच मोठा भाग मल्हारराव होळकरांनासुद्धा जहागिरीमध्ये मिळतो. त्यामुळे हा जो आपला गाळणा किल्ला आहे ह्या भागावर सुद्धा
होळकरांचे वर्चस्व येथून पुढे मराठाशाही अस्तंगत होईपर्यंत चालू राहते. ह्याच्या नंतरच्या काळात म्हणजे 1752च्या नंतरच्या काळामध्ये गाळणा किल्ल्यासंबंधीचे फारसे काही ऐतिहासिक उल्लेख आपल्याला मराठा दफ्तरात मिळत नाही. कारण येथे ह्याच्यानंतर काही फारसे मोठे अशी ऐतिहासिक घटना किंवा लढाई किंवा काही राजकीय इतर बाब घडून येत नाही. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये आपल्याला पुढे काही नोंदी मिळत नाही. एक केवळ राजदरबारच्या म्हणजे सामान्य कामकाजाविषयीची एक नोंद मिळते. ती पण होळकरशाही दफ्तरामधून आपल्याला दिसून येते मिळालेली. ह्याच्या संबंधीचं पत्र आहे छोटंसं, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. श्री म्हाळसाकांत प्रसन्न, शालिवाहन शके 1722 पौष वद्य अष्टमी, राजश्री केशव कृष्ण गुरव देशपांडे परगणे गाळणा गोसावी ह्यांसी, अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री काशीराव होळकर सुभेदार, माननीय दंडवत सुहुरसन हिदे मया तैन्व अलफ, राजश्री त्र्यंबकराव चिंतामणी यांनी श्रीमंतांचे पत्र 6 रजबचे आणले की प्रांत खानदेश येथील कानूनगोईचे वतन. आता हे कानूनगोईचे वतन म्हणजे मध्य भारतात देशपांडे ह्या पदाला कानूनगो असं म्हणतात. त्यामुळे इंदोरच्या भागातनं जो राज्यकारभार चालायचा त्यामुळे कानूनगो म्हणजे देशपांडे हा शब्द तेथून मराठा भाषेच्या राजकारभाराच्या भाषेमध्ये आलेला आहे. तर येथील कानूनगोईचे वतन खंडो गंभीरराव व चिंतो विठ्ठल यांची जप्ती पेसजी सरकारात केली होती. त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले. त्यांचे पुत्र त्र्यंबकराव चिंतामण यांच्यावर कृपाळू होऊन त्यांचे हिस्स्याचे वतन मोकळीक केली असे. तरी तुम्हाकडील महालनिहायचे मामलेदार व जमीनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल यांच्याकडे वतन चालत होते त्याप्रमाणे यांच्याकडे चालवणे, हे जाणून त्यावरून हे पत्र सादर केले असे की तरी तुम्ही सरकार सनदेप्रमाणे येथील कानूनगोईचा वतनाचा हक्क, रुसूम व इनाम व घरे व मानपान कानून कायदेसुद्धा पेसजी चिंतो विठ्ठल यांच्याकडे सुदामत चालत आल्याप्रमाणे मशार निल्हेकडे चालवणे व कागदपत्राचा शिरस्ताक पूर्वी मोगलाई अंमलातील असेल त्या अन्वये याचे दफ्तरी देत जाणीजे बहुत काय लिहिणे तुम्ही सुज्ञ आहात. रवाना. अशा रीतीने हे एक छोटेसे पत्र गाळणा किल्ल्याच्या नोंदीसाठी आम्हाला राजवाडे यांच्या मराठा दफ्तराच्या खंडामध्ये सापडलेले होते. गाळणा किल्ल्यामधल्या इतिहासाचा अखेरचा अध्याय हा 18व्या शतकाच्या अखेरीला आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिला गेला. डिसेंबर 1804 साली इंग्रजांचा हल्ला गाळणा किल्ल्यावर झाला. हा हल्ला दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धातलाच एक भाग होता. इंग्रजी कर्नल वॅलेस यांनी होळकरांच्या सैन्याकडून अगदी थोड्याशा प्रतिकारानंतर हा किल्ला लगेचच जिंकून घेतला. पण ह्याच्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी राखला नव्हता. हा 1804 सालापासून ते 1818 सालापर्यंत होळकरांच्याच ताब्यात होता. पण 1804 पासून ते 1818पर्यंत मराठ्यांच्या दुर्दैवाने होळकर, शिंदे, पेशवे, भोसले यांच्या आपापसातल्या भांडणांमुळे आणि अत्यंत अदूरदर्शीपणामुळे घेतलेल्या निर्णयांमुळे संपूर्ण हा भाग जो होता येथे अंधाधुंदी माजली होती. पण शेवटी 1818ला जेव्हा मराठ्यांची केंद्रीय सत्ता नष्ट झाली आणि त्यांनी इंग्रजांपुढे गुडघे टेकले, त्याच्यानंतर 1818 पासनं ह्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता निश्चित झाली. 1818 नंतरच्या इंग्रजी दफ्तरातल्या काही रेकॉर्डनुसार ह्या गावामध्ये मामलेदार कचेरीसुद्धा होती आणि इंग्रजांनी खानदेश घेतल्यानंतर काही दिवस गाळणा हे खानदेशातलं एक उत्तम हवेचं ठिकाण म्हणून देखील इंग्रजांच्या सैन्याद्वारे उपयोगात आणले जात होते. अशा रीतीने जुनी यादवांची राष्ट्रकूटांची हिंदू राजवट, त्याच्यानंतर निजामशाह, त्याच्यानंतर बागलांच्या बागुल राजांची राजवट, त्याच्यानंतर मोगल, मग शिवाजी महाराज, मग औरंगजेब, त्याच्यानंतर परत मराठे आणि शेवटला इंग्रज असे अत्यंत मोठा इतिहासाचा कालपट ह्या किल्ल्याने अनुभवलेला आहे.
आणि शेवटी इंग्रजांच्या नंतर 1947 सालापासनं हा जो किल्ला आहे हा भारतीय गणराज्याचा भाग म्हणून आपल्यासारख्या रसिक इतिहासप्रेमींच्या प्रतीक्षेत आजही उभा आहे. अशा रीतीने गाळणा किल्ल्याचा भव्य इतिहासाचा कालखंड पाहून जेव्हा आपण वास्तुदर्शनाकडे वळतो तेव्हा मशिदीच्या उजव्या हातालाच आपल्याला थोडंसं अंतर चालून गेल्यावर येथे एक छोटीशी खोली सदृश्य वास्तुरचना दिसते, ज्याच्या पुढे एक छोटेसे कुंड तयार केलेले आहे. नुकतंच पुरातत्व खात्याने या खोलीचे छप्पर आणि वासेही बसवल्यामुळे येथे आता थोडंसं ह्या खोलीला घरपण प्राप्त झाल्याचं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा आपण ह्या खोलीची रचना नीट बघतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं किंवा कदाचित ही किल्लेदारवाडा किंवा रंगमहाल किंवा तत्सम वस्तू असावी, कारण की हे जे कुंड दिसतंय हे एक कारंजाची रचना होती जुन्या काळी. आणि ह्या खोलीमध्ये भिंतीजवळ एक फारसी लिपीतला अत्यंत नक्षीदार शिलालेख पण आहे. दुर्दैवाने आपल्यापैकीच काही अजाण लोकांनी येथे सगळं आपली नावं वगैरे रेघाटून वेगवेगळे अश्लील मेसेज किंवा काही फालतू कमेंट्स वगैरे लिहून ह्या वास्तूची रया घालवली आहे. तर मी विनंती करतो की किमान आपल्याला ह्या वास्तू बांधता येणार नाहीत तर ह्या किमान राखायचा तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशी ही जी सुंदर अशी किल्लेदारवाडा किंवा रंगमहाल अशी जी काही वास्तू असेल त्या वास्तूचं दर्शन करताना आपल्याला अजून एक गोष्ट जाणवते की ह्या वास्तूच्या आतमध्येच एक असं हे छोटंसं छिद्र तयार केलेलं आहे. आणि हे प्रत्यक्षात छिद्र नसून एक वाहत्या झऱ्याचा भाग आहे, ज्याच्या पाण्याची पातळी नेहमी स्थिर राहते. कुठल्या तरी एका जिज्ञासूने येथे जी बॉटल कापून ठेवलेली त्याच्याद्वारे आम्ही याच्यातलं पाणी काढून बघण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही आत्ताही बघू शकत असाल हे पाणी किती स्वच्छ साफ दिसत आहे की हा बालेकिल्ल्यातला प्यायच्या पाण्याचा एक भूमिगत स्रोत आपण म्हणू शकतो, जो या वाड्याच्या आतच तयार केलेला होता. आणि अशा रीतीने हा जो सुंदर असा वाडा आहे, या वाड्याच्या भग्न भिंतींवर आज तुम्ही देवळ्या छोटे कोनाडे वगैरे बघू शकता. आणि ह्याच्या पुढे आता आपण दुसऱ्या वास्तुवैभवाकडे जाऊया. हे दुसरे वास्तुवैभव म्हणजे अगदी लगतच लागून असलेला एक भव्य असा दगडी टाक्याचा भाग आहे. आणि त्या दगडी टाक्यालाच पुढे दगडी भिंत बांधून विभाजित केलेले आहे. आमच्या अलंग मदन कुलंगच्या एपिसोडमध्ये किंवा नुकत्याच झालेल्या सिंहगडाच्या जलव्यवस्थापनाच्या खास भागामध्ये तुम्ही अशा विविध जलस्रोतांची, किल्ल्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या जलसाठवणुकीच्या प्रकारांची नक्कीच माहिती घेऊ शकता. त्याचंच उदाहरण आपल्याला सह्याद्रीतल्या हर एक किल्ल्यांवर दिसत असते. आणि त्याचाच भाग म्हणून ह्या गाळणा किल्ल्यावर सुद्धा आपल्याला दगडात खोदलेली ही विविध स्तरांवर असलेली दगडी टाकी दिसतात. आणि मागे असलेल्या किल्लेदाराच्या ज्या वाड्याचा खोलीचा भाग होता त्याचाच पुढे आपण म्हणू शकतो विस्तारित भाग, किंवा हा जुन्या काळी टाक्याला लागूनच कदाचित पूर्ण मोठा वाडा बांधण्यात आला असावा असा आम्ही अंदाजच व्यक्त करू शकतो. त्याचा जो भाग आपल्याला दिसत राहतो. अर्थात पुरातत्व खात्याने हे सर्व नवीन बांधून काढलेलं आहे हे लगेच समजून येते, कारण का इथे जिथे तिथे आपल्याला भिंतीमध्ये सिमेंटचा वापर केलेला दिसतो. ह्या कमानीत पण आपल्याला सिमेंटचा वापर केलेला म्हणजे एकदम इझिली समजून येते. तर असा हा जो वाड्याचा भाग होता त्याचंही आपण इथून दर्शन घेऊ शकतो. आणि येथून म्हणजे हा जो गाळणा किल्ल्यावरचा सगळ्यात उंचावरचा भाग आहे तिथून खालचं सुद्धा सपाट प्रदेशाचं अत्यंत मनोहर असं दृश्य आपल्याला सतत येथून क्षितिजावर दिसत असते. तर अशा रीतीने गाळणा किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला मशीद किंवा कोठार किंवा राजसदरेची जागा, किल्लेदाराच्या वाड्याची जागा, मोठं असं जे जुन्या काळचं हमामखाना न्हाणीघर होतं ते, आणि थोड्याशा म्हणजे खास लोकांच्या कदाचित किल्लेदाराच्या घराण्यातल्या कोणाच्या तरी ज्या स्मृतिशिळा कबरी आहेत त्या, असे महत्त्वाचे वास्तुवैभव अनुभवायला मिळते. त्याच्यासाठीच मी म्हणजे गाळणा किल्ल्याचं हे वैशिष्ट्य आहे की गाळणा किल्ला हा महाराष्ट्रातल्या सर्व किल्ल्यांपैकी एक ऐतिहासिक अवशेषांनी समृद्ध असलेला किल्ला ठरतो.
कारण येथे आपण तटबंदी, फांजी, चर्या, बुरुज, चोर दरवाजे, दिंडी दरवाजे, महादरवाजे, प्रार्थना स्थळे, गुहा, टाकी, कोठार, काही काय म्हणजे असं सगळंच जे किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे ते सर्वच बघू शकतो. त्यामुळे मी अशी सगळ्यांनाच विनंती करीन की वेळात वेळ काढून सर्वांनी बागलाणचं हे खास महत्त्वाचं वैभव असलेला आणि नाशिक जिल्ह्याचा समृद्ध इतिहासाचा एक महत्त्वाचा घटक असलेला मालेगाव तालुक्यातल्या गाळणा किल्ला बघायला एकदा वाट वाकडी करून ह्या प्रदेशात निश्चितच आलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण गाळणा किल्ल्याची सफर पूर्ण करण्याचा येथे प्रयत्न केला आणि आपण गाळणा किल्ल्याची विविध युद्धवास्तुशास्त्रातली वैशिष्ट्ये बघितली. त्याचबरोबर गाळणा किल्ल्याचा भव्य असा प्राचीन इतिहासापासून ते इंग्रज येईपर्यंतचा कालखंड देखील बघितला आणि गाळणा किल्ल्याचे इतिहास आणि वास्तुदर्शनाबरोबर भूगोलही जाणून घेतला. तर तुम्हाला आमचा हा गाळणा किल्ल्याचा एपिसोड कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियाद्वारे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या परिचितांना आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना गाळणा किल्ल्याचा समृद्ध इतिहास कळेल आणि बागलाणच्या मातीचा हा भव्य वारसा महाराष्ट्रभर पसरायला मदत होईल. धन्यवाद.